नमस्कार, आशू रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण खुसखुशीत कोथिंबीर वडी कशी बनवायची ते बघूयात. कोथिंबीर सध्या स्वस्त झाली आहे. बाजारात खूप सारी कोथिंबीर आली तर त्याची कोथिंबीरीची वडी झालीच पाहिजे. तर त्यासाठी घेतले मी एक बाउल, एक कोथिंबीरीची जुडी. त्याला मी स्वच्छ निवडून घेतली आहे. त्यानंतर त्याला कापून घेतली आणि कोथिंबीर चिरण्याआधी स्वच्छ निवडून त्याला धुवून कपड्यावर घेतले, सुकून घेतले आणि बारीक चिरून घेतले. तर ही सगळी कोथिंबीर आपण बाउल मध्ये घालूया. ही कोथिंबीर मोजली कपाने 1 कप कोथिंबीर आहे. आपण त्याच्यामध्ये बेसन पीठ घालूया. 1 कप बेसन, 2 टेबलस्पून रवा घातल्याने वडी खूप खुसखुशीत होते. 3 टेबलस्पून तांदूळाचं पीठ. तर याने पण वडी कुरकुरीत होते. त्यानंतर आपण घालूया पेस्ट मध्ये मिरची घेतले, 4-5 हिरवी मिरची, लसूण, जिरे, अद्रक घेतलंय. त्यानंतर आपण हळद टाकूया थोडी, पाव चमचा. तिखट घालूया, अर्धा चमचा तिखट घेतलंय. त्यानंतर तीळ, 1 टेबलस्पून तीळ घेतली आहे, ती अर्धी घालूया, अर्धी नंतर लागल आपल्याला. चवीनुसार मीठ घेऊया. व्यवस्थित नीट मिक्स करून घेऊ. हाताने दाबून मिक्स करायचे आहे. कोथिंबीरीला पाणी सुटते. याला आपल्याला फार सैल पीठ करायचे नाही, मध्यम स्वरूपाचंच ठेवायचे आहे. आणि आता आपण हे थोडं पाणी घालत चालायचं. येथे पीठ भिजून घेतले. यामध्ये अगदी छोटा चमचा तेल घालते. आणि हे पीठ एकजीव करून घ्यायचं. आणि आता मी इथे एक प्लेट घेतली आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला पीठ वापरून घ्यायचे आहे. यामध्ये हा केलेला गोळा छान वापरून घ्यायचा आहे. यावर आपण तीळ घालणार आहोत. इथं कढई घेतली, त्यामध्ये 2 ग्लास पाणी, स्टँड ठेवलं. त्यानंतर आपण हे ठेवूया वाफवण्यासाठी. त्यावर झाकण ठेवूया. 15 मिनिटं वाफेवर होऊ द्यायचं. 15 मिनिटं झाले. वडी पण छान वाफेमध्ये झाली आहे. याला आपण आता कट करून घेऊ सुरीच्या साहाय्याने. तर मी इथे चौकोनी वड्या कट करून घेतल्या. आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तेल गरम करायला ठेवले होते, छान गरम झाले आहे. यामध्ये ह्या वड्या सोडूया आणि मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला याला थोडा वेळ अजिबात हात लावायचा नाही. आता 1-2 मिनिट झाले आहेत. याला पलटून घेऊया.
एकदम मस्त झाली आहे वडी, तुम्ही पाहू शकता. आणि तीळ पण छान चिटकून राहिलेले. या सर्वच आपण काढून घेऊया. तर खूप पटकन तळल्या जातात, फारसा वेळ लागत नाही. आता अशाच प्रकारे सर्व वड्या तळून घेते. आज आपण ज्या पद्धतीने कोथिंबीरची वडी बनवली आहे ही सर्वात सोपी पद्धत आहे. तर जरूर करून पहा. चवीला खूप अप्रतिम लागतात, मस्त होतात. आणि व्हिडिओ आवडला तर जरूर शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटणार आहोत अशा एक रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.